श्री गणेशाय नमः। श्री नवनाथ महाराज की जय। श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 21. हा अध्याय वाचल्याने गोहत्येचे पातक नष्ट होऊन तपोलोकापर्यंत जाता येईल। श्री गुरुदेव दत्त अवधूत। गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांसाठी मैनाकिनीच्या राजवाड्यात मुक्काम ठोकून राहिले। मैनाकिनीने गोरक्षाला मायापाशात गुंतवण्यासाठी सर्व प्रकारची सिद्धता केली। ती अतिशय प्रेमाने आर्जवाने गोरक्षाबरोबर आचरण करीत असे, परंतु गोरक्षाचे त्याकडे लक्ष नसे। तो संधी मिळेल त्यावेळी मच्छिंद्राला सावध करी, गुरु महाराज, आपण या राज्यात राहता हे योग्य नाही। तुमचे अवतार कार्य याहून वेगळे आहे। आपण जोगी आहोत। असले राजभोग विलास आपल्याला प्रतिकूल होतील, म्हणून याचा मोह सोडून परमार्थ साधायचा आहे। हळूहळू मच्छिंद्राच्या विचारात बदल झाला। गोरक्षाचे बोलणे त्याला पटू लागले। त्याच रात्री त्याने राणी मैनाकिनीजवळ विषय काढला व आपल्याला हे राजवैभव सोडून गेले पाहिजे। त्याप्रमाणे मी गोरक्षाला वचन दिले आहे। दुसरे दिवशी राणी मैनाकिनी गोरक्षाला म्हणाली, बाळ, तू मला मोठ्या पुत्राप्रमाणे आहेस। आता तू राज्यकारभाराची जबाबदारी स्वीकार। मीननाथाचे पालन कर आणि आम्हा दोघांना तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दे। राणीने फारच आग्रह केला म्हणून गोरक्ष 6 महिने तेथे राहिला, परंतु चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी आम्ही दोघे तीर्थयात्रेसाठी प्रस्थान करू असे सांगितले। वर्ष संपत आले। मैनाकिनीने गोरक्षाला जाळ्यात अडकवायचे सर्व प्रयत्न केले, सर्व व्यर्थ गेले। गोरक्ष निश्चयापासून टळला नाही। एके दिवशी गोरक्षाने मच्छिंद्रासमोर कुबडी, झोळ्या, फावडे, शिंगी आणून ठेवली। त्यांच्या पायावर मस्तक ठेवून विनंती केली, गुरुदेव, हा वेश, ही सामग्री, हेच आपले कार्यकारण आहे। त्याचा स्वीकार करा आणि लवकरात लवकर येथून बाहेर पडा। ते पाहून राणीने त्यांना जेवण करून जाण्याचा आग्रह केला। ते मान्य करून गोरक्ष, मच्छिंद्रनाथ, मीननाथ यांनी भोजन केले। राणीने मीननाथाला बरोबर घेऊन जाण्याची विनंती केली। ती म्हणाली, आजपर्यंत तुम्हा दोघांच्या सामर्थ्यामुळे त्याचे मारुतीच्या भुभुकारापासून संरक्षण झाले। तुम्ही निघून गेल्यावर त्याचे संरक्षण कोण करणार? आणि दुसरे असे की मला अंतरिक्ष वसूचा शाप आहे। त्याची वेळ संपत आली आहे। आता मला स्वर्गात गेले पाहिजे। जिवंत व्यक्तीला स्वर्गात नेता येत नाही, म्हणून मीननाथाला मला बरोबर नेता येत नाही। राणीची विनंती मान्य करून मीननाथाला बरोबर घेऊन गोरक्षाने मच्छिंद्रासह राजवाड्याबाहेर पाय टाकला। मैनावतीने पुत्राच्या पतीच्या विरह दुःखाने आक्रोश सुरू केला। स्त्री राज्यातील इतर स्त्रियाही रडू लागल्या, गोरक्षाला विनंती करू लागल्या, परंतु गोरक्षाने निर्धाराने पाऊल उचलले। गोरक्षांच्या नकळत एक सोन्याची वीट मैनाकिनीने मच्छिंद्रांच्या झोळीत टाकली। जाणाऱ्या मच्छिंद्राला पुन्हा एकदा आलिंगन दिले। गोरक्षाने आपल्या गुरुची त्यातून सुटका करून घेतली। मच्छिंद्रनाथ दृष्टीआड होईपर्यंत राणी रडत होती। त्यानंतर तिने जोरात हंबरडा फोडला। तो आवाज स्वर्गात वसूच्या कानी पडला। तो त्वरेने राणी मैनावतीकडे आला व राणीला समजावीत म्हणाला, जे झाले आहे ते माझ्या शापाप्रमाणे घडले आहे। तुझी आज मी दिलेल्या शापातून मुक्तता झाली आहे। तू माझ्याबरोबर स्वर्गात चल, मी तुला न्यायला आलो आहे। श्री नवनाथ महाराज की जय। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरही क्लिक करा। धन्यवाद।